ज्या माणसाने सत्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या भावांना मारलं, बापाला कैदेत टाकलं, तो माणूस शेवटी 50 वर्ष राज्य करूनही एवढा एकटा का पडला? अक्षरवारीच्या या गप्पांचा फळात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहे ना, जे वाचून ओ माय गॉड, लिटरली रडायला झालं. हो ना. आणि ऑनेस्टली सांगतो, आजची ही सखोल चर्चा एकदम नेक्स्ट लेव्हल असणार आहे. आपण नेहमीसारखं चहा पिता पिता निवांत गप्पा मारतोय. सातारची ती आपली घरगुती वाईब आणि पुण्याचा मोकळेपणा घेऊन आपण ना इनामदार यांचं प्रचंड गाजलेलं पुस्तक शहेनशाह यावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आजचं आपलं मिशन एकच आहे. एका क्रूर, कट्टर पण तरीही आतून कमालीच्या एकाकी असलेल्या मुघल सम्राटाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या मानसिकतेत डोकावणं. यार ॲक्च्युली हा प्रश्न डोक्यातून जातच नाहीये. आपण सत्तेचा फक्त वरचा सोनेरी पडदा बघतो, पण त्या पडद्यामागे एक भयंकर काळोखी पोकळी असू शकते आणि तीच पोकळी आपल्याला समजून घ्यायची आहे. खरंच यार. आणि पुस्तकातले प्रसंग इतकी जिवंत आहेत ना, की आपण त्या काळात प्रत्यक्ष पोचतो. नुसते ऐतिहासिक संदर्भ नाहीत, पण त्या माणसांच्या मनात काय चाललं होतं हे भारी मांडलंय. एक्झॅक्टली. आणि त्यातूनच पुस्तकातला तो एक प्रसंग आपण डोळ्यासमोर आणूया. दिल्लीची भव्य जामा मशीद. रात्र झालेली आहे. हो. आणि औरंगजेब मशिदीच्या मिनारांकडे बघतोय. मुघलांचा तो हिरवा झेंडा वाऱ्यावर फडफडतोय. बरोबर. त्याचे सैनिक, जड तोफा आणि हजारो माणसांचा लवाजामा दख्खनकडे जिहादसाठी कूच करण्याच्या तयारीत आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव आहे. आणि रात्रीच्या वेळी तो छावणीत असताना त्याची मोठी बहीण जहानारा तिथे येते. बापरे तो सीन. ती कुठल्याही सम्राटाशी नाही तर आपल्या लहान भावाशी बोलतीये अशा आविर्भावात येते. आणि औरंगजेब तिला म्हणतो की आता तू राजशिष्टाचारातून मुक्त आहेस. तेव्हा ती स्पष्टच बोलते. ती त्याला जो आरसा दाखवते ना, तो भयंकर आहे. ती म्हणते की तुझ्या या कट्टरतेमुळे तुझ्या स्वतःच्या मुली झेब-उन-निशा आणि झिनानखान्यात सडत आहेत. अगदी. त्यांना लग्न करण्याचा किंवा स्वतःचं साधं आयुष्य जगण्याचा अधिकार नाही. ती थेट म्हणते, तू इस्लामचा अर्थ फक्त तुझ्या सोयीने लावतोस. अरे हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे ना. म्हणजे सो रिलेटेबल यार. म्हणजे आजच्या काळाशीच जोडायचं झालं तर. हो ना. आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला बघतो, गावाकडे किंवा घरातले जे अत्यंत कडक शिस्तीचे कर्ते पुरुष असतात, ते परंपरेच्या नावाखाली घरातल्यांवर, विशेषतः स्त्रियांवर भयंकर बंधने लादतात. आणि त्यांना वाटत असतं की ते घराचं भलं करतायत. एक्झॅक्टली. पण आतून ते स्वतःच एकाकी पडलेले असतात. आणि इथेच आपल्याला पुस्तकातला पहिला मोठा धडा मिळतो. राजकारण आणि सत्तेची भूक घरातल्या नात्यांना आतून कशी पोखरते हे यात खूप कडक मांडलंय. म्हणजे तो झेनानखाना फक्त राण्यांचा महाल नव्हता तर? नाहीच. तो राज्याच्या अस्थिरतेचा एक मायक्रोकॉझम होता. म्हणजे छोटं रूप होतं ते. यार ॲक्च्युली बघ, औरंगजेबाने स्वतःच्या मुलींची लग्न का होऊ दिली नाहीत? कारण त्याला भीती होती की जर मुलीचं लग्न झालं तर जो जावई येईल तो उद्या सत्तेवर दावा सांगेल. छायला लई भारी. म्हणजे स्वतःच्या मुलींना त्याने राजकीय कैदी बनवून ठेवलं होतं. तिथलं चालणारं राजकारण, विषप्रयोग आणि असुरक्षितता थेट मुघल साम्राज्याच्या भविष्याशी जोडलेली होती. किती भयानक आहे. आणि राजकारणाचा विषय निघालाच आहे तर एक गोष्ट जाणवते. राजकारणात विश्वास आणि विश्वासघात या एकाच तलवारीच्या दोन बाजू असतात. हो. आणि औरंगजेबाच्या आयुष्यात तर ही दुधारी तलवार कायमच चालत राहिली. ही दुधारी तलवार त्याने स्वतःच परजिली होती बघ. सत्तेच्या साठमारीत त्याने स्वतःच्या भावाला दाराशुकोहला अत्यंत निर्घृणपणे मारलं. आणि मयूर सिंहासन मिळवण्यासाठी स्वतःच्या वडिलांना, शहाजहानला आग्रा फोर्टमध्ये तब्बल 8 वर्ष कैदेत ठेवलं. ज्या बापाने ताजमहाल बांधला त्याला शेवटची 8 वर्ष एका छोट्या खिडकीतून फक्त तो ताजमहाल बघत कुढत जगावं लागलं. बापरे. हे म्हणजे एखादा कॉर्पोरेट बॉससारखं आहे. म्हणजे कसं? म्हणजे ज्याने CEO होण्यासाठी सगळ्या सहकाऱ्यांचा बळी दिला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता जेव्हा तो टॉपवर पोचलाय एकदम केबिनमध्ये जाऊन, तेव्हा त्याला शांतता मिळत नाहीये. एक्झॅक्टली. त्याला सतत भीती वाटतेय की जसं मी इतरांना पाडलं तसं माझे ज्युनियर्स माझाच गेम करतील. तो सतत संशयाच्या भोऱ्यात असतो. अरे चा. औरंगजेबाला स्वतःच्या मुलांवर कधीच विश्वास ठेवता आला नाही. त्याला नेहमी वाटायचं की त्याची मुलंही त्याच्यासारखीच बंड करतील. विशेषतः त्याचा लाडका मुलगा राजपुत्र अकबर. त्यानेच बापाविरुद्ध बंड पुकारलं. बापाने जे केलं तेच मुलांनी रिपीट केलं. पण पुस्तकात यावर एक भारी चर्चा आहे. नियतिवाद म्हणजे फेटलिझमवर. मला पण तो भाग आठवतोय. औरंगजेब हा फक्त परिस्थितीचा आणि नियतीचा बळी होता.
तो एका अशा चक्रात अडकला होता जिथे त्याला सतत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढावंच लागणार होतं. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस. हा, ओके, सांग तुझा व्हर्जन. बरं, सांगतो ऐक. औरंगजेब हा फक्त परिस्थितीचा बळी नव्हता, तर त्याच्याकडे चॉईसेस होते. लेखकाने पुस्तकात सम्राट अशोक आणि औरंगजेब यांची भन्नाट तुलना मांडली आहे. ओहो. अशोकाची तुलना? हो, दोघांची सुरुवात बघ कशी झाली. अशोकानेही राजगादी मिळवण्यासाठी आपल्या भावांची हत्या केली आणि औरंगजेबानेही तेच केलं. पण कलिंगच्या युद्धानंतर अशोकाला काय झालं? उपरती झाली. त्याने शांतीचा मार्ग निवडला, धम्म स्वीकारला. एक्झॅक्टली. या उलट औरंगजेब मात्र जसजसा म्हातारा होत गेला तसतसा तो अधिक कठोर होत गेला. त्याने स्वतःला बदलण्याऐवजी दख्खनमध्ये येऊन जिहाद पुकारला. पण इथे एक गोष्ट क्लिअर करायची आहे मला. आपण इथे जेव्हा जिहाद किंवा जिजिया कराविषयी बोलतोय तेव्हा आपण कुठलीही राजकीय किंवा धार्मिक बाजू घेत नाही आहोत. लेखकाने पुस्तकात मांडल्यानुसार आपण फक्त ऐतिहासिक घटनांचा वेध घेत आहोत. अगदी बरोबर. आपला उद्देश फक्त तो गुंतागुंतीचा इतिहास समजून घेणं हा आहे. तर सांगायचा मुद्दा हा की तो अशोकासारखा महान होऊ शकला असता, पण तो एक फेल्ड अशोका म्हणजे अयशस्वी अशोक ठरला. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. हां, तर आपण मगाशी दख्खनच्या मोहिमेबद्दल बोलत होतो. तो दख्खनचा अल्सर औरंगजेबासाठी किती महागात पडला. तो विषय एकदम हार्ड आहे. औरंगजेब तब्बल 26 वर्ष दख्खनमध्ये मराठ्यांशी लढत राहिला. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज. हो, आणि त्याने केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे छत्रपती संभाजीराजांची अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या. त्याला वाटलं होतं की मराठे घाबरतील आणि संपतील. पण पुस्तकातल्या केस स्टडीनुसार हा डाव त्याच्यावरच उलटला. या हत्येनंतर मराठे अधिक संतापाने पेटून उठले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं विकेंद्रीकरण झालं. म्हणजे नक्की काय झालं? म्हणजे औरंगजेबाला सवय होती एका मध्यवर्ती सत्तेशी लढायची, पण आता प्रत्येक मराठा सरदार स्वतःच एक राजा बनून मुघलांवर हल्ले करू लागला. गनिमी कावा तंत्राने त्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडलं. बापरे. आणि या सगळ्या प्रक्रियेत मुघल खजिना अक्षरशः रिकामा झाला. अगदी एवढी मोठी ताकद, पण ते मराठ्यांच्या या वादळाला रोखू शकले नाहीत. पण या सगळ्या भयानक राजकारणात पुस्तकात औरंगजेबाची खूप हळवी बाजूही दाखवली आहे. तू हिराबाई म्हणजे झैनाबादी महलबद्दल बोलतोयस ना? हो, ती त्याची एकमेव कमकुवत बाजू किंवा प्रेम होतं. जेव्हा तो तरुण होता, दख्खनचा सुभेदार म्हणून असताना तो तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता. पण दुर्दैवाने तिचं खूप लवकर निधन झालं आणि तिच्या मृत्यूनंतर तो आतून पूर्णपणे तुटला आणि जास्तच कठोर वृक्ष झाला. बरोबर. त्याने स्वतःमधल्या भावनांना कायमचं कुलूप लावलं. चायला एक साधा माणूस एवढा मोठा शहनशाह बनताला स्वतःमधला माणूसच कसा गमावून बसतो हे वाचून सिरियसली माइंडसेट बदलला. सत्तेची किंमत किती भयंकर असू शकते यार. हो ना. तो फक्त एक क्रूर सम्राट नव्हता, तर एक असा माणूस होता जो आतून सतत कोलमळत होता. आणि चर्चेच्या या शेवटी एक विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडायचा आहे. कोणता? त्यासाठी त्याने आयुष्यभर रक्त सांडलं. मरताना त्याने आपला कोणताही वारसदार नेमला नाही. बापरे, म्हणजे संशयामुळे? एक्झॅक्टली. परिणामी त्याच्या मरणानंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी तशीच जीवघेणी लढाई सुरू झाली जशी त्याने स्वतःच्या भावांसोबत केली होती. विचार करा, ज्या सिंहासनासाठी त्याने सगळं पणाला लावलं तेच सिंहासन त्याची आयुष्यभराची कैद बनलं होतं. अंगावर काटा आला आहे ऐकून. बाहेरून जिंकलेला माणूस आतून किती हरलेला असू शकतो हे यातून दिसतं. हे पुस्तक नक्की वाचा, पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. कमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.